काय सांगाल, पक्षाने आपल्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे महापौरपदासाठी, काय भावना आहे? आज सर्वपक्षीयच्या श्रेष्ठांच्या आदेशानुसार आज मी महापौरचा अर्ज इथे भरलेला आहे। त्या आमचे जे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी, मंगेशदादा चव्हाण, आमचे आमदार रारके राजू मामा भोळे, आमच्या खासदारताई रक्षाताई खडसे, गुलाबराव पाटील मंत्री आमचे, खासदारताई रक्षाताई स्मिताताई वाघ, यांचे सर्वांचे मी आभारी आहे। आणि जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहेत। नमस्कार, मी मनोज चौधरी प्रभाग 9 मधून निवडून आलो होतो शिवसेनेतर्फे। मी आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा पवार त्यांचे दुर्घटनेत निधन झालं, त्यांना मी आधी श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे। आणि आज जी मला संधी शिवसेनेतर्फे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील, दुसरे नेते आपले गिरीश भाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूमाव भोळे असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, चंदूभाई असतील, किशोरप्पा असतील, कोणाचं नाव राहिलं असेल मी त्यांची माफी मागतो। आणि निश्चितच जळगाव शहरात आपण आपल्या खासदार स्मिताताई वाघ असतील, आपल्या रक्षाताई खडसे असतील, तर निश्चितच त्यांनी आम्हाला, मी असेल, आपल्या वहिनी असतील, की आम्हाला निश्चित न्याय द्यायचं काम 100% भाजप असेल, सेना असेल, महायुतीने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। आणि निश्चितच आपल्या जेवढे आमचे 70 नगरसेवक, त्यांचे निश्चित आम्ही दोघी जण आभार मानतो की त्यांच्यामुळे आम्ही आज या पदावर म्हणजे निवडून आलो आहे। म्हणजे निवडून आणि अजून घोषित व्हायचं बाकी आहे, पण निश्चित आम्हाला संधी दिली पक्षाने, तर मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि सगळ्यात मोठे जळगाव शहराचे जेवढी मायबाप जनता असेल, त्यांनी निश्चित जो आशीर्वाद आम्हाला निवडून आणण्यासाठी दिला होता, निश्चित त्यांचे सर्वात जास्त आभार त्यांचे आणि माझे मित्रपरिवाराचे मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।